ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही त्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई रक्कम आणि शासनाद्वारे घोषित झालेले अनुदान हे दोन्ही मिळणार नाहीत अशा पद्धतीच्या चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहेत। तर नेमकं सत्य काय आहे, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा भरायचा राहिलाय त्यांच्यासाठी शेवटची तारीख काय असणार आहे, किंवा एखाद्या शेतकऱ्याचा तांत्रिक कारणामुळे पीक पेरा भरल्याच गेला नाही आणि तारीख संपून गेली तर त्या शेतकऱ्यांना काय करावं, या गोष्टीवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य करणार आहोत। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। पहिला मुद्दा लक्षात घेऊयात की पीक विमा जे आहे किंवा क्रॉप इन्शुरन्स जे आहे ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे, ही एक प्रायव्हेट कंपनी आहे किंवा सरकारद्वारे त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे असं आपण म्हणू शकतो, केंद्र सरकारद्वारे। परंतु आपलं ई पीक पाहणी जे आहे किंवा सरकारी अनुदान जे आपल्याला मिळतं सरकारकडनं, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, बरोबर। त्यामुळे पीक विम्याचा आणि ई पीक पाहणीचा तसा फारसा संबंध नाही। परंतु संबंध कधी येऊ शकतो तर समजा पीक विमा कंपनीकडनं आपला डाटा हरवला किंवा त्यांचा काहीतरी टेक्निकल फॉल्ट झाला किंवा ते कन्फ्यूज झाले किंवा ते गोंधळलेत की आता शेतकऱ्यांना आपण कशी मदत करायची, तर अशा वेळेस ते काय करू शकतात, आपल्या ई पीक पाहणीचा शासनाद्वारे आधार घेऊ शकतात आणि ई पीक पाहणीद्वारे आपण जो ई पीक पेरा भरलेला आहे त्याद्वारे ते शेतकऱ्याला पीक विम्याची मदत किंवा पीक विम्याची नुकसान भरपाई देऊ शकतात। त्यामुळे एका अर्थानं तुमच्या पीक विम्याचा ई पीक पाहणीशी काही संबंध नाही, परंतु दुसऱ्या अर्थानं असा जर काही घोळ झाला तर संबंध येऊ शकतो। हा पहिला मुद्दा क्लिअर करून घ्या। त्यानंतर आता तारीख काय आहे, ज्या शेतकऱ्यांचा ई पीक पेरा भरायचा राहिलाय त्याच्यासाठी शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर असणार आहे। 15 ऑक्टोबर पर्यंत राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आपला पीक पेरा भरला पाहिजे। तसं जर आपण जेव्हा आपल्याला सरकार पहिली तारीख देतं त्याच वेळेस आपण ई पीक पाहणी व्हर्जन 2 जे आपलं ऍप्लिकेशन आहे त्यावर जाऊन आपण आपला ई पीक पेरा भरला पाहिजे। एकीकडे आपण पिकवण्यावर भरपूर भर देतोय, घाम गाळतोय, परंतु हे दुसऱ्या ज्या बाजू टेक्निकल याच्यामध्ये आपण कमी पडतोय आणि आपण कधीपर्यंत याच्यामध्ये कमी पडत राहणार, तर आपल्याला या गोष्टी पण शिकता आल्या पाहिजेत। एकीकडे काबाड कष्ट आणि दुसरीकडे स्मार्ट वर्क सुद्धा आम्हाला करता आलं पाहिजे, टेक्नॉलॉजी आम्हाला हाताळता आली पाहिजे। हे टेक्नॉलॉजीचे युग आहे, त्यामुळे शेतकऱ्याला या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर या स्पर्धेचं युग ज्या गोष्टी वापरते त्या गोष्टी आपल्याला लगेच आत्मसात केल्या गेल्या पाहिजेत। आता समजा ज्या शेतकऱ्याकडे मोबाईल नाही, ज्याच्या गावात रेंज नाही, त्यानं त्या ठिकाणी काही वायफाय असेल किंवा काही गोष्टी असेल त्या माध्यमातून किंवा एखाद्या ज्याच्याकडे फोन नाही तर दुसऱ्या फोनहून, समजा माझा फोन आहे तर माझ्या फोनहून मी 50 जणांच्या त्या ठिकाणी हे करू शकतो, ई पीक पेरा ऑनलाईन भरू शकतो। आणि एवढंही झालं नाही किंवा तांत्रिक अडचण आली आणि तुम्हाला कसल्याच प्रकारचा पीक पेरा भरल्या गेला नाही तर तुम्ही थेट जायचं तुमच्या तलाठ्याकडे, तलाठी गाठायचा आणि तलाठ्याला म्हणायचा माझा पीक पेरा हे ऑफलाईन भरून घ्या, मला टेक्निकल जमत नाही किंवा मला त्यातलं काही समजत नाही किंवा माझ्याकडे मोबाईल नाही किंवा माझ्या गावात रेंज नाही किंवा XYZ प्रॉब्लेम आला, तर तुमचा तलाठी तुम्हाला ते करणं त्याला बंधनकारक असतं आणि ते त्याचं कर्तव्य आहे। म्हणजे आता सुद्धा ज्या शेतकऱ्यांचा ई पीक पेरा भरल्या गेलेला नाही त्यांचा ई पीक पेरा हे तलाठ्याला भरावा लागतो। आणि पण मला काय म्हणायचंय, तलाठी हा काय करतो की तो लेट भरतो, कधी कधी मग ते तलाठ्यानं भरलेले यादी लास्टला येते अनुदानाची आणि ज्यांनी ई पीक केलेला असतं, ई पीक पेरा केलेला असतो त्यांना आधी मिळते। म्हणून तलाठ्याच्या नादी न लागता आपण आपलं ई पीक पेरा करणं गरजेचं आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे तलाठ्याकडनं आपण करून घेऊ शकतो, तो सुद्धा आपल्यासाठीच नेमलेला आहे, त्यामुळे त्याची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता। त्यानंतर आता एक महत्वाचा मुद्दा, सरकार आणि पीक पेरा याच्याशी संबंध आहे का, तर बिनधास्त आहे। सरकारी अनुदान मिळण्यासाठी सरकार जी तुम्हाला नुकसान भरपाई घोषित करतं ती मिळण्यासाठी तुम्हाला ई पीक पेरा हा गरजेचा आहे, त्यामुळे ई पीक पेरा करणं गरजेचं आहे। 15 ऑक्टोबर शेवटची तारीख आहे, त्याच्या आत सर्व शेतकऱ्यांनी आपला ई पीक पेरा त्या ठिकाणी भरून घ्या। सध्याचा विचार जर केला तर अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा खोडा आलेला आहे, तर या सरकार म्हणजे इतकं मोठं महाराष्ट्राचं नाव आहे, इतकं मोठं बजेट आहे, तर एका स्ट्रॉंग एखादा ऍप्लिकेशन सुद्धा तुम्हाला बनवता येत नाही। लाज वाटत नाही का तुम्हाला लोकांना, काय लोक आहे तुम्ही, सरकार चालवताय नुसतेच। तर याच्यावर सुद्धा सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे आणि वारंवार प्रयत्न करा, नसेल जमत तर तलाठ्याला ऑफलाईन पीक पेरा भरून द्या, परंतु तो खूप गरजेचा आहे। नंतर आपण म्हणतो की बा सगळ्या गावाला मिळाली मलाच मदत मिळाली नाही, तर आपल्याला असं सुद्धा अपडेट राहणं गरजेचं आहे। ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा। व्हॉट्सअपचं चॅनल आणि टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्या ठिकाणी व्हिडिओच्या डेली अपडेट मिळत राहतात, त्याकरता तिथे जा आणि आपला ग्रुप आणि आपलं चॅनल जॉईन करा। त्याचबरोबर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो, आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील। धन्यवाद।